तर मग आपण आता कोलमी एकदम साफ करून ठेवली आहेत. तर मग आपण मॅरिनेशनचं काम चालू करू याचं. तर मग बघू शकता कोलमी किती साफ अँड क्लीन आहे. पण एक लक्षात ठेवा, ज्या मोठ्या कोलमी असतात ना त्यांना मधना पण एक चिरा मारा, म्हणजे कसं ते एकदम स्वच्छ होतात मधना. म्हणजे इकडे पूर्ण घाण असते एंडपर्यंत. तर मग ते पोटात जाऊ नये म्हणून एकदम मधना सुरी मारा आणि क्लीन करून घ्या. आता आपण मॅरिनेशन चालू करू. तर मग आपण स्टार्ट मिठापासून करू. मीठ आहे, मीठ गेलेलं आहे. आणि वरून आपण थोडीशी टाकू मिरची बारीक चॉप केली, त्याचं थोडं तिखटपणा लागेल. हा आहे आपला मालवणी मसाला होममेड. हे आपण टाकतोय आता जिंजर गार्लिक पेस्ट. आणि लास्ट इज नॉट लीस्ट तंदुरी मसाला. तर स्मोकी फ्लेवर असला आहे. इतकं बेसिक मॅरिनेशन आहे, तितकं तुम्ही करू शकता. मिक्स करून घेऊ याला. जितके तुम्ही कमी मसाले टाकाल ना तितके चांगला फ्लेवर येतो त्याला. तर मग आपण राईस आपला भिजवून ठेवलेला. तर मग त्याला आता आपण एक चांगला बॉईल करून घेऊ. पूर्ण बॉईल नाही करायचं, 70 to 80% बॉईल करायचं, कारण की आपण कोलमी भात बनवणार आहोत. तर मग फक्त तडक्यामध्ये राईस शिजणार अजून. बाकी जो शिजणार आहे तो बॉइलिंग मेथडमध्ये शिजणार. तर मग आता बॉईल करून घेऊया. तर मग आपला राईस बॉईल करण्यासाठी पाणी पण बॉईल झालं. तर मग थोडं तेल टाकून घेऊ. आणि इकडे आपला राईस पण सोक झालं पाण्यात, तो पण आतमध्ये टाकून घेऊ. सो आपण आता पॅन गरम करत ठेवला आहे. तेल टाकू आणि आधी कोलमी आपली फ्राय करून घेऊ. सो ही आहे आपली मॅरिनेशन केलेली कोलमी. तिला आता आपण फ्राय करून घेऊ. सो इकडे आपले तर कोलमी फ्राय होते. तर मग 5 मिनटं एक साईड, 5 मिनटं दुसरी साईड अशी आपण फ्राय करून घेऊ. म्हणजे कोलमी पटकन शिजते, त्यामुळे जास्त वेळ ठेवले तर मग ती थोडी जास्त चिवी होऊन जाते. जर तुम्हाला सॉफ्ट हवी असेल तर 10 मिनटं शिजवा. 5 मिनटं एक साईड, 5 मिनटं दुसरी साईड बस. आणि ते पण मीडियम फ्लेमवरती शिजवा. हाय फ्लेमवरती शिजवला तर मग ते चिटकून जाणार. सो आता आपले कोलमी फ्राय झाल्या सगळ्या. आणि जे एक्सेस तेल आहे ते आपण आधी टाकून घेऊ. म्हणजे कसा मसाला असेल आतमध्ये तो सगळा निघून भातामध्ये जाईल. तर मग राईससाठी आधी कांदा आपण थोडा परतवून घेऊ. एकदम छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं आहे. आणि परतताना थोडं मीठ टाकून घेऊ. थोडं जास्तच मीठ टाका, कारण की भात आहे, भात ऑब्झर्व करतो मीठ. तर मग कांदा थोडा साईडला करून घेऊ आणि आपला मसाला टाकून थोडा मसाला तेलामध्ये शिजवून घेऊ. आणि मसाल्याला ॲक्च्युअली तेलामध्ये परतवायचं असतं, डायरेक्ट पाणी नाही टाकायचं. त्यामुळे मसाल्याचा फ्लेवर खूप छान येतो. कोलमी टाकले मसाल्यामध्ये. आणि आता आपण राईस टाकूया. पूर्ण राईस हा जितका हवा तितकाच राईस टाकायचा. कोलमी टाकले मी. थोडेसे खडे मसाले टाकून परतवून घेतो आणि राईस टाकून परतवून घेऊया पूर्ण मसाल्याला. तर मग आपला राईस ऑलमोस्ट रेडी आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकून त्याला अजून एकदा पलटी मारून घेऊ, म्हणजे मिक्स करून घेऊ. बघूनच माझ्या तोंडामध्ये पाणी यायला लागलं आहे.
आपला राईस रेडी आहे. मी आता प्लेटिंग करतो आणि मग तुम्हाला दाखवतो. तर मग असं आपलं दिसत आहे राईस, चपाती आणि कालवा, एकदम बेस्ट. चला मंडळी या जेवायला. तोपर्यंत मी जेवून घेतो आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हा तर प्लीज कमेंट करून सांगा. आणि अशाच रेसिपी हवी असतील तर मला सजेस्ट करा की मी कोणती रेसिपी करू. तोपर्यंत आपण भेटूया आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.